मला आता होतं ते त्यावेळेस सांगायचे, मी असं मागं होतो, मी असं ऐकत नव्हतो. मला तुम्हाला एक सांगायची, या जगामध्ये या आपण ज्यावेळेस आहे तिथं सगळ्यात महत्त्वाची वेळ आहे. तुम्हाला सांगतो सगळं भेटतं माणसं, पण वेळ निघून गेली का परत तुम्हाला भेटणार नाही. मला इथं बसल्या मला सांगतो, जोपर्यंत तुमचं वय 25 आहे तोपर्यंत तुम्हाला काय अभ्यास करायचा आहे, काय करायचं ते करून घ्या. एका गोष्टी मागं लागा, ती गोष्ट भेटून तर तुम्ही 25, 27, 28पर्यंत प्रयत्न करा, जीव तोडून प्रयत्न करा. तुम्हाला यश भेटलं तर तुम्ही ते व्यवसाय करा, नाही भेटलं तुम्ही तुमची शेती करा, काही करा, पण वेळ वाया घालू नका. सगळ्यात महत्त्वाची वेळ आहे, एवढंच मला तुम्हाला सांगायची. फालतू टाईमपास करू नका. नाही तर आता बघा, आता आपल्या गावातला मुलगा आहे, आता तो मेजर झाला किंवा सैनिक म्हणून कामाला लागला आहे. त्याचं वय मला 18 असेल, 18 वर्षी कामाला लागेल मित्रांनो, आणि तो 25व्या किंवा 40व्या वर्षी तो रिटायर होईल. त्याला 1 लाख रुपये 1.5 लाख रुपये पगार राहील. तेव्हापर्यंत तुम्ही असे फिरत राहणार, काय काम करू, काय काम करू. म्हणून तुम्ही आत्ता निर्णय घ्या, आत्ता अभ्यास करा, काय करायचं ते आत्ता ठरवा. टाईमपास करू नका, हे मला तुम्हाला सांगायचं आहे. आणि मुलींना मला ते पहिलं तुम्हाला लक्षात ठेवा. एक सांगायचं, तुम्ही जेव्हा तुमच्या पैसा तुम्ही स्वतः कमवत नाही, जोपर्यंत तुम्हाला पैसा कमायची काही घडी समजत नाही, तोपर्यंत तुम्ही लग्न करू नका. नाही तर काय नवऱ्याला मला साडीच घे, मला आमकच घे, मी म्हणजे याच्यामुळे तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहा. तुम्हाला कोणालाही काही गोष्ट मागायची वेळ येणार नाही. हा माझा मुलींना संदेश झाला. आणि इथं बसलेले मुलं आहेत, मी तुम्हाला सांगतो मुलांना, तुम्ही आता मी असं सर काय सांगतात का लक्ष दिलं नाही, शिकवले गेले आले गेले, त्याचा पश्चाताप मला आता होतं. ते त्यावेळेस सांगायचे, मी असं मागं होतं, मी असं ऐकत नव्हतो. मला त्यामुळं सर काय सांगतात त्या गोष्टीकडे लक्ष द्या, चांगली संगत धरा, चांगले विचार आचरणात आणा, असं मला तुम्हाला सांगायचं आहे. तुमचं जे घेतलं, माझा आधी पहिला निर्णय वेगळा होता, म्हणजे सैनिक झालं, भाऊ झालं, मयूर झालं, हे म्हणजे शाळेला काहीतरी आठवणीत राहील, जपून राहील, अशी काहीतरी गोष्ट आपण देऊ. त्यांनी दिली आणि हा कार्यक्रम त्यामुळे घडून आला. आणि ही वस्तू तुम्हाला कायम वापरता येणार आहे, कायम टिकणार आहे. आणि संतोषनी जे आता मत मांडलं, त्याचं मत मला खूप आवडलं. बरोबर आहे, प्रेम हे असलेच पाहिजे. मित्रांनो, आता जसं तुम्ही असे बसलेत, असंच मी मागं कोपऱ्यात बसायचं. मी इथं काय बोलते, मी मागच्या माझं लक्ष नसायचं कधी कोण काय बोलते, काय चाललं हे कधीच मी ऐकलं नाही. पण या ठिकाणी मी तुम्हाला एवढं सांगतो, इथं बसलेल्या मुली आणि मुलांनो, मी तुमच्यासाठी मागे बसणारा मुलगा आहे. कायम मागे राहिलो, कायम प्रत्येक गोष्टीला मागे राहिलो. मला तुम्हाला मुलांना एवढंच सांगायचं, तुम्ही असे जसं मागे बसला असं मी बसलो. आणि मुलीला एक सांगायचं, संदीप नाही का? बसावं लागेल इथं. असायचा 9वीचा वर्ग इथं विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात असायचा, 8वीचा वर्ग जासू सरांच्या घरात असायचा. म्हणजे आम्हाला शिक्षकांना तिथपासून